अलीकडने मला पलीकडने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अरे अलीकडने हो तात्या हो चला बदनाच्या प्रॅक्टिसला जातोय चला चला काय रे वाटतोस कशाला हे काय वेळ आहे भजनाला कधी जायचं होतं ढोलकीचं काय झालं ढोलकी मेळा तुझ्याकडे आहे ना माझ्याकडे माझा बापूस देतो त्या मला सरभरीत आहे कोण तो वसाडा तुझा बाप मेल्या काय झालं आधी हा माझा लेंगा काढ लेंगा काढ माझा अरे लेंगा काढ आधी तुम्ही ही चरडी काढा चड्डीकडे मारू नका आधीच सांगतोय हा पहिला लेंगा काढ अरे लेंगा काय काढ इथं सगळ्यांसमोर तुमच्या पोरग्याचं भविष्य उघड्यावर पाडतो लाज वाटते तुम्हाला भविष्य आहे मेल्या भविष्य भविष्यासाठी लाज करतोस माझं भविष्य मारू नका मला आधी म्हणताव काय सचिन काका तुमची चरडी पण चटेरी पटेरी चांगली दिसते हो चांगली दिसते मग जुनं तर सोनं म्हणायचं आहे का तुला सोनं वाघाच्या अंगावर असते चिटेरी पटेरी माहितीये तुम्हाला आधी काय रे बॉस बापूस आहे तुझा माहिती नाही काय चटेरी पटेरी असलेला डुक्कर बघितलास काय मारू नका आधी सांगतोय मला माझ्या अंगावर चोबत आहे ना चोबत आणि मग तुम्हाला दाखवून चटेरी पटेरी कसं उठतात ते चोबत नंतर त्या घरातला क्वाबा करा आधी राहिलाय काय राहिलाय त्या आम्ही इथं भजनाला येता वाय येतो भजनाला येतो ढोलकी घेऊन या झाली ना ढोलकीची सोय भजन म्हटलं की ऊत येतो ह्या माणसाला ऊत नाल घेता नाल चला अलीकडे मला पलीकडे चंद्र जानकी जानकी जेवायला आणखी मेली वसारी गेली कुठे काय माहित काय बोलणार हिला कोण रे बाबा अरे अरे हा पियालीला आहे अरे वा ये भजनाला जायचं आहे जाऊया ना असं वा हा दारू सोडून स्प्राईट वर आलास का रे बा अरे बाबा याच्यात मिस केली आहे का समजणार नाही काय काय हा चौथी नापास आहे अभ्यासातलं कायच येत नाही याला कोण सायंटिस्ट सारखं मिक्सिंग करत बसतो बरोबर आता तुम्ही पिता म्हणून तुम्हाला माहिती पण मला एक गोष्ट झाली असा मिक्स करतो हा की कोणाच्या बापाला कळणार नाही की स्प्राईट कुठली आणि चपटी कुठली असला हा माणूस परफेक्ट म्हणजे आणि हा मला सतत पियालेला सकाळ म्हणू नका दुपार म्हणू नका रात्र म्हणू नका हा एवढी पितो की रात्रीची ह्याच्या वासनीची बायको पण जिंकते काय मोठा आहे तू काय झालं काय रे बघतोस तुला राग येतो काय रे माझा वाटत देईल तुला गावातल्या माणसाचा कसला हो राग जाऊ दे बाबा माझाच आहे आता ऐक मी काय म्हणतो भजनाच्या प्रॅक्टिसला जायचं आहे समजलं तू पाहिजे मोठा आवाज नको तुझा हा तर हे दारू बिरू जा फेकून देस आणि भजनाच्या प्रॅक्टिसला चूल बिल भर चांगली याला बाटली घेऊन जा बाटली काय घेऊ तू बाटली ढोलकीवर येऊ नको वाजू नको ढोलकी बाय सरिता कॉलेज नंतर आताच दिसते काय शेण बिन उचलते सास अरे ऋषी बरं झाला आलास तुझ्याकडे एक काम आहे माझं पाहिजे माझ्याकडं काम आहे देवा बाप्पा तुझ्या आगमनाच्या आधीच मला पावलास रे हे तुझ्या बापाला चालल ना मी तुझ्या जवळ आलेला काय ग सरिता बाय घे सरिता हात सोड बापूस बघल तुझा अरे हे गुरा डोले फाडून बघतात बघ आपलीकडं आता तू म्हणशील ता करू पण हात तर सोडा दे अरे मी धरतो तुझा हात तू नको धरू आई आई गे अगं हात सोड माझा लाज वाटते मला चला भजनाला जाऊया राखी बांधला मला माहित नव्हतं म्हणून आज रक्षाबंधन आहे ती नाही तर कशाला गेलो असतो मी तिकडं बरं झालं तुला असंच पाहिजे तुला बोललो होतं ना सरिता मला आवडते ती ए तुषार दादा ये तुला पण राखी बांधते चला चला काय मला सांगतो सरिता मला आवडते मला जर नाही ना भेटली सरिता त्याला पण नाही भेटणार आधीच सांगतो तुला ना मला घाल कुत्र्याला रे बाबा तुला कसं माहिती
सईचं लग्न माझ्या पोराजवळ जाणार आहे आता. बाय गे नाचत आले गणपती देवा ढोलकी लय भारी वाटतं एकदम पंकाने. अरे वा, कुठून आणलीस रे ढोलकी? अरे ते श्रीवाद्य केंद्र. श्रीवाद्य केंद्र कुठं आहे ते? अरे बा खंडाळ्यात. खंडाळ्यात कुठे? हे बघ वरोडा रस्त्याच्या समोर आलास की समोर अशी गाळे लागतात. खंडाळा अर्बन बँक आहे ते. त्याच्या बाजूचा गाळा प्रकाश चव्हाण मामा लागतो माझा. अरे 101 ढोलक्या म्हणू नको, मृदुंग म्हणू नको, पखवाज म्हणू नको, तबले म्हणू नको, सगळं भेटतं त्यांच्याकडं. काय म्हणतोस काय? मग मला घ्यायचीच आहे ढोलकी गणपती. अरे घेऊन टाक घेतो. अरे घेऊन टाक मजा. अरे शर्ट पण तुझं लय भारी दिसतोय. आडस आहे ना? घेतलोस तर कुठून? अरे मला परफेक्ट कलेक्शन. ते कुठं आलं? अरे हे बघ जयगड रोडला गेलास पुढं चालत गेला जयगड रोडला की बघ स्वप्नपूरचे हॉटेल एकदम ते पुढं राहिलं पण अलीकडे मस्त असं परफेक्ट कलेक्शन आहे. आपले प्रदीप बलेकर दादा अरे 101 त्यांच्याकडे शर्ट टी शर्ट शॉर्ट्स सगळं आपलं म्हणजे मी सांगतो तरुण लोकांसाठी एकदम 101 कपडे आहेत. आणि महाग असेल ना? नाही मला स्वस्त आहे. मला मी कामाला न जाता घेतले त्याच्याकडे चांगली. मला पण तिथंच गणपतीची खरेदी करायला पाहिजे. करून टाक मजा आहे. चालेल हा चल मग तुलाच घेऊन जातो. ह्याला ना नीट थाप मारता येत नाही ढोलकीवर. तुला का नीट थापा मारता येत का नाही? तू गावभर थापा मारीत बरोबर फिरतोस रे. ये मी नीट वाजवतोय. तू पहिला तुझा सूर नीट लाव. हा टाल बघितलं घालीन जो डोक्यात जास्त बोलू नकोस तू. ह्याला अजिबात थापा मारता येत नाही ढोलकीवरती. काय तू आता मला शिकव वाजवायला? हो इतक्या वर्ष वाजवतोय मी. का दिसला ते इतका नीट गायचं काम कर. मी वाजवायचा बघता कसं काय? बाबा ऋषी तर राहू दे काय. हो मला एक गोष्ट सांगा ह्याला ढोलकी वाजवायची हाऊस ना म्हणून आपण ह्याला ढोलकी वाजवायला ढोलकी आणून दिलेली. आपण गणपती घरोघरी त्या आरत्या म्हणत जात होते बरोबर. हा तिथं पण थाप चुकवतो. कुठं चुकवतो मला सांगा. सुख करता दुःख हरतावरती थाप कोण चुकवतो? ओ लहान पोरगा पण बरोबर थाप मारतो ढोलकीवर. सुख करता दुःख हरता कधी चुकवली रे? बघा सुख करता हे बघितलंच काय नाही. आता बोल. ये चुकवली नाही. परत मन बघा परत घ्या. हे बघा सुख करता दुःख. आता बोला. आता कोण चुकताय? तुला काय येत नाही तू घरी जा. ये मला शिकू नकोस. राहू दे मी सांगतो ह्याच्याकडे दे. तू संतोष दादाकडे दे. काय हो बरोबर ना? तू देत बघ तर तो बघ कसा वाजवतो. संतोषकडे दे. इंडियन आयडल मध्ये होता. तू घबरा बाबा. हो इंडियन आयडल मध्ये होता तो. सचिन पिलगावकरांनी त्याला वाव असं दिला 1 नंबर. बघा बघ वाजव रे. सुख करता बघितलंस कसला वाजवतो बघ. तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा. मी काय बोलणार नाही. मी तो नाही डोळ्यानं बघतोय. माझं हे फुटलंय ना बघतोय मी. बघ आता पुढे तरी म्हण. तू बघ तर कसा बघ. बघा सुख करता दुःख हरता. बघितलं तुम्ही तुमच्या डोळ्यात बघा. तो वाजवतो की नाही नीट तर बघा. थांब बघा कसली मारतो. बघितलंस काय रे? माझ्याकडे डोलेवर करून बघू नकोस हा माझ्याकडे तू. बघ सुख करता दुःख हरता. बघितला माझ्या डोळ्यात. हा जयदेव जर लागत आहे. पहिला आरत्या पाठ करून मला ढोलके वाजवायला शिकवतो तू जास्ती बोलू नको. हे बघितलंस का टाळ टाकीन जो डोक्यात. तू कोणा सांगतो? तुला सांगतो. काय शिक नुसतं आरत्या पाठ करायचं त्या पण येत नाही धड तुला. तू मला गायला शिकवू नको तर तुम्ही थाप मार आधी सांगतो. बाबांनो वाढू नका. आरतीला आलो का भजनाला आलो आहे? भजनाच्या प्रॅक्टिसला आलो ना तुम्ही. भजन म्हणा. कसल्या आरत्या म्हणता बाय? घ्या भजन घ्या. भोल्या शंकर हाँ अरे मैं पहुंच गया. हाँ गांव में आ गया मैं. हाँ बाद में. अरे ये लोग इधर है. मैं बाद में फोन करता हूँ तुझे. अरे शंकरा मला निघाल जा वर्गातला. अरे तू वर्गातला ना घरातला साप आहे. घरातला. हे बरोबर बोला. घरातला साप नागिले. अरे दादा असं काय बोलतोस? इथे कशाला आलास आहे तू? कशाला आलास आहे तू इथं? अरे आपण सख्खी भावंड ना. भाऊ काय? भाऊ सणासुदीच्या दिवशी आठवतो काय? आठवतो काय? अरे मला घराची आठवण आली रे दादा. घराची आठवण आली काय? घर सणासुदीच्या दिवशी आठवते काय? आठवतो काय? अरे कोकणाशी नातं जुळेल.
कोकण काय कोकण सणासुदीच्या दिवशी आठवते काय तुला? तू जातो काय? अरे दादा त्याच्यावर का डापरतो? तू तुझा भाव आहे ना. अरे डापरतोस काय? त्यात लय मस्ती आहे, तुला माहिती नाही संतोष. तुझ्यात जशी मस्ती आहे ना तशी त्याच्यात मस्ती आहे. अरे बाबा माझ्या दारू आहे, मस्ती नाही आहे. हे ऋषी आपलं बरं आहे ना, आपण बियर पितो ते. काय काय तू बियर पितोस? तू बियर पितोस काय सांग? उगाच काय पण बोलतो. माझ्यावर वाचपा काढ. माझ्यावर पितो पितो ना. मला बियर पिताना बघितला वगैरे कधी? बियरचं नाव कोणी काढला? तुषारनी. बियर पितो. अरे भाई तू तो मेरी जान है, ऐसा क्यों कर रहा है? तू बघ कोकणात आलाच आहेस ना, हा हिंदी काय बोलतो मराठी बोल. तुमच्या मुंबईचं जसं युपी बिहार केला ना तसं आमच्या कोकणातलं युपी बिहार करू नका. इथे कोकणात आलास तर मराठी बोलायचं. हा बघ मागल्या टायमाला मी मुंबईत गेलो होतो. हा स्वीटीला भेटायला. स्वीटी कोण रे? स्वीटी कोण? चपटी नाही रे वा, स्वीटी आहे नीट आहे. चपटी काय चपटी? स्वीटी स्वीटी याचे आयटम. आयटम आहे ना, मुंबईचे आयटम. मला सांगा, मला मुंबईतल्या पुरी आवडतात? नाही, माझ्या पण गावातल्या आवडतात. ती राधिका, हा नंतर सारिका, नंतर सरिता. सरिताचं नाव घेऊ नकोस. हा सरिता राखी बांधणार आहे. ती सावंताची अर्पिता. ह्या पुरी मला आवडतात. मुंबईतल्या पुरी आवडतात मला. मग स्वीटीचं नाव कोणी घेतला? तुषारनी. मला पटवा त्याला. मारताव काय मारताव काय? अरे भाई तो मेरे से बात करो. हो काका, असं काय झालं तुमच्या भावांमध्ये? ते रोज भांडत असता. अरे मला पण सांग काय झालं असं? मला पण सांगा काय झालं असं? मेरा तू घरात नस ना, तुला माहिती नाही घरात काय भांडण असतं तर? मी काय भांडायला आलो नाही किंवा कोणता हिस्साही मागायला आलेलो नाहीये. तू कशाला हिस्सा मागशील? तू मुंबईला मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो. अरे गप्पा रे. अरे त्याचा डोळा घरावर जातो तर जातो, पण आंबे काजूवर पण जातो. अरे आंब्या काजूची झाडं आपलीच आहेत ना, पण थोडे आंबे काजू तुझ्याकडे मागितले म्हणून काय झालं? अरे पण त्यावर फवारणी मी करतो ना. मला सांगतो चालू पद्धती मी सगळ्या झाडावर फवारणी करी. अरे वा, झाडावर उठणं म्हणजे फवारणी नसते रे. ए दादा मला नेमकं सांग, तुझा राग तरी माझ्यावर कसला आहे रे? सांगतो ना, राग ना. अरे तू नुसता सणासुदीच्या दिवशी गावाला येतोस, येताना मित्र घेऊन येतोस आणि सगळे मित्र येऊन इकडे मजा करताव, खाताव पिताव, सगळीकडे फिरायला जाताव. मी सगळ्यांचं जेवण करता, तुम्हाला जेवायला पण घालता. तू थोडा तरी खर्च कर रे, एवढंच म्हणणं आहे माझं. म्हणजे काय आम्हीच खर्च करायचा? तू गप रे. अरे मी इकडे गावाला मोलमजुरी करतो, कष्टाची कामं करतो, थोडंफार कमवतो. एवढं पण नाही कमवीत अख्ख्या गावाला जेवण घालेल, पण घरातल्या 4 माणसांना 2 घास खायला मिळतील एवढं मी कमवतो. मी कामाला जात नाही म्हणून नाही, म्हणजे जातो मी कामाला. आधी जात होतो पण आता नाही जात. हा तू कामाला तू नेतोस कामाला, काम देत नाहीस मला. तू गप रे. हे तुला मी सांगतो ना, बायका पोरांना आण गावी, गावच्या घरात. अरे आपली आज सुकली रे तुमची आठवण काढून काढून. आपला बापूस, आपला म्हातारा लोकांना अभिमानानं सांगतो, माझा पोरगा हा मोठ्या हाफिसला कामाला जातो. लोकांना कौतुकान सांगत असतो, माझा नातू इंग्लिश शाळेत शिकतो. अरे त्यांच्यासाठी तरी घेऊन ये 2 दिवस पोरांना घरास. दादा तू म्हणतो ते सर्व खरं आहे रे. मी मुंबईत आहे, चांगल्या पगारावरती आहे, मला चांगलं इन्कम सुद्धा आहे. पण तुला काय सांगू, माझा मुलगा तू म्हणतोस
की मोठ्या इंग्लिश शाळेत शिकतो. अरे पण ते शिकवताना सुद्धा मला कर्ज काढावं लागतं, कारण तेवढा खर्चच आहे रे. काय सांगू, तुम्ही म्हणता की तुझ्या बायको पोरांना तू गावी घेऊन ये. अरे पण त्याला नाही आवडत रे गाव, मी काय करू त्याला. पण माझी ही नाळ या गावातील कोकणातल्या मातीत पुरलेली आहे, त्यामुळे मला नाही राहत आहे. आणि म्हणून मी कधी पण सुट्टी असेल त्यामुळे माझी ओढ लागते आणि मी गावाकडे धावून येतो ते तुम्हाला भेटायला, आई वडिलांना भेटायला. मी तुला खर्च किंवा तुझा खर्च नाही देऊ शकत, कारण इतकं कर्ज माझ्यावर आहे. मी काय सांगू तुला. हे तू गप रे. हे बाबा शंकर, आता आपण काय भांड्या बिंड्याचं काय नाही. हा, मला माहिती आहे तू भरपूर काय काय घरासाठी करतो, तसा लय करतो. हा, बराच करतो काय काय घरासाठी. अरे एवढ्या मुंबईत ना धावपळीच्या वेळेत काढून येणं खायची गोष्ट नाही. हा, नोकरीवर रजा बिजा मिळत नाही आणि तरी पण तू येतोस रे. भरपूर काय काय करतोस. खरं आहे, खरं आहे ना. म्हणजे हा माझा शंकर काका. मी नेहमी म्हणायचो हा मुंबईतून येताना मला खाऊ आणल, पण घंटा हे गणपतीत आलाच आहेस खरा. हे जाताना माझ्या भावाला खाऊ नये. बरं मी त्याला बोलवून पण हा येईल ना तो. हा येणार आहे. हल्ली तो इंस्टाग्रामवर, युट्यूबवर कोकणातील सुंदर सुंदर रील बघतो आणि त्याला आता कोकणाबद्दल आवड सुद्धा निर्माण झाली आहे. आणि आपलं कोकणातील घर सुद्धा त्याला बघायचं आहे रे, त्यामुळे तुला तो नक्की भेटायला येईल. हा तुझ्या काकाचा पोरगा आहे ना, इतके वर्ष झाले कधी गावाला आला नाही. मला तर वाटतं तू हिच्यासाठी येत असेल. खरं काय? होय, मला तर तसंच वाटतंय. तुझा पोरगाना आला कधी गावातल्या घरा, तुझा पोरगाना आला कधी गावातल्या घरा. पण नाही देणार तुझ्या पोरगाला, नाही देणार तुझ्या पोरगाला. गपरे, काय 1 मीटर देणार नाही. हा, त्याचा पोरगा तो पण माझा पोरगा. अरे तर राहू दे, आता सगळ्यांना समान हिस्से होते. संतोष तू गाणं म्हण रे, देवाचं गाणं म्हण.